हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझं पूर्ण दिवसाचं सिंपल रुटीन. आता इथे ना आंघोळी वगैरे झाली, थोडीशी तयार होते, म्हणजे दिवस कसा खूप छान जातो, फ्रेश वाटतं. तर थोडंसं रुटीनमध्ये बदल झाला आहे, कारण की रुद्राला आता व्हॅन लावले ना, तेव्हापासून आंघोळी माझी उशिरा व्हायला लागले. आणि ज्यावेळेस मी तिला स्कूलपर्यंत सोडायला जायचे ना, तर पहिली आंघोळी करायचे आणि त्याच्यानंतर तिचा टिफिन वगैरे तिला तयार करून, सात्विकला तयार करून आम्ही चालत स्कूलपर्यंत जायचो. पण आता निवांत, कारण की गेटपर्यंत व्हॅन येते, त्याच्यामुळे तिला कधीतरी ती सुद्धा जाते, कधीतरी सोडायला जाते. म्हणजे सात्विक जर झोपलेला असेल ना, तर मी नाही जात, आणि तो जागा असेल ना, तर मग त्याला घेऊन गेटपर्यंत जाते सोडायला. तर आता इथे ना केस वगैरे विंचरून घेते. केसांना खूप फाटे फुटलेत, त्याच्यामुळे आता 2-3 दिवसानंतर ना पार्लरमध्ये जाऊन केस कटिंग करणार आहे. आणि वरपर्यंत फाटे फुटले, त्याच्यामुळे म्हटलं की लेअर कटच करेल, म्हणजे त्याच्याने जे काही फाटे असतात ना वरपर्यंत ते निघून जातात. आता मस्त तयार झाले, निवांत आहे, कारण का आता टिफिनसुद्धा नाही बनवायचं. सकाळची जी कामं असतात ना, ती प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये मी नाही दाखवणार, म्हणून आज काही ते कपडे धुणं किंवा भांडे घासणं, कचरा काढणं, लादी पुसणं हे काही दाखवलेलं नाही आहे. आता सकाळची देवाची बत्ती लावून घेते. रोज देव मी काही साफ करत नाही, त्याच्यामुळे फक्त देवाची बत्ती लावायची. धूप असेल तर धूप, अगरबत्ती ते लावायचे घरामध्ये सुद्धा आणि दरवाजामध्ये सुद्धा. आता व्हिडिओमध्ये ना माझा आवाज वेगळा येत असेल आणि हळूसुद्धा येत असेल, कारण की खूप घसा दुखत होता. 2-3 दिवस घशातून आवाजच निघत नव्हता. आज म्हटलं की थोडासा आवाज बरा येतो आहे, तर म्हटलं व्हिडिओला व्हॉईसवर द्यावा, कारण की 2-3 दिवस झालं व्हिडिओ बनवून ठेवला आहे, पण आवाज खराब असल्यामुळे ना मी त्याला व्हॉईसवर नव्हता दिला. आता थोडीशी ही कामं करते. सात्विक झोपला आहे. इथे ना मी 2-3 अशा बेडशीट वगैरे टाकते, पण बसलं ना आणि उठायला गेलं की ते सरकतात, म्हणून ह्या सोप्यावरती मला ना गादी आणायची, म्हणजे ते हलणारसुद्धा नाही अशी. तर बघू आता ह्या महिन्यामध्ये थोडं बजेट बघूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आहे इथे जवळच आहे, फक्त आणून द्यायला पाहिजे त्याने, नाहीतर मग इथल्या इथं आणण्याचा चार्जसुद्धा लावतात. म्हणून म्हटलं की रुद्राचे पप्पा आल्यानंतर गाडीमध्ये ते घेऊन येतील. बघू आता कसं काय होतं आहे ते, आधी विचारून चौकशी करून येते. आता हा घरातला छोटा मोठा पसारा आवरते. पसारा म्हणजे सांगू का, सात्विक ना घेतो आणि तसंच असं टाकून देतो. मग जे काही महत्त्वाची गोष्ट असेल ना, तर ते आम्ही उचलून फ्रीजवरती ठेवतो. मग फ्रीजवरती भरपूर पसारा होतो, म्हणजे सगळ्या वस्तू त्या फ्रीजवरतीच पाहायला मिळतील, म्हणून आता त्या जिथल्या तिथे ठेवते. काल असंच आम्ही मार्केटला गेलो ना, तर 2 नारळ घेऊन आलो होतो येताना. आता पाऊस नसतो ना, त्याच्यामुळे आम्ही जातो, अधूनमधून पाऊस पडतोच, घाण असते बाहेर, तरी पण म्हटलं की आता रुद्राला सोडायला मी जात नाही, तर माझं चालणं होत नाही, पण निदान मार्केटला म्हणजे खालून एक राऊंड तरी मारून यावं. तर आता जातो आम्ही, संध्याकाळचं खाली असं एक राऊंड मारून येतो. तर येताना हे नारळ घेऊन आलो होतो. रुद्राच्या अजूनसुद्धा लक्षात नाही आहे की आपल्याकडे नारळ आपण आणलेले आहेत म्हणून. आता हे तर मी एक नारळाचं पाणी पिलं आणि एक नारळ मी तिच्यासाठी ठेवलं आहे. सात्विक नारळ पाणी बिलकुल पित नाही, म्हणजे त्याला जर आम्ही साधं पाणी पाहिजे असेल ना, तर हे पाणी जर दिलं ना, तर तो पितच नाही, म्हणजे अधूनमधूनसुद्धा बिलकुलच पित नाही, त्याला साधं पाणीच लागतं. तर त्याच्यामुळे 2च नारळ आणले, आणि नेहमी आणत नाही, कधीतरीच, कधी असं जर वाटलं तर. आता जवळजवळ मला वाटते पंजाबवरून आल्यापासून नारळ आणलेच नव्हते, पहिल्यांदाच आता इथे पुण्यामध्ये आल्यावरती पिते. आणि रात्री ना चिया सीड भिजत घातले होते. आता म्हटलं शरीराकडे थोडंसं लक्ष द्यावं, कारण का खूप वजन वाढत चाललं आहे. वाढत म्हणजे सांगू का, जास्त होतं. म्हणजे मी गावावरून आले ना 1 महिना राहून, तर त्यावेळेस तर जास्तच होतं, पण आता थोडंसं कमी झालं आहे. थोडंसं काही ना काहीतरी करत असते. तर म्हटलं की जोपर्यंत पूर्ण कमी होत नाही, पूर्ण म्हणजे मला जितकं करायचं आहे तितकं कमी होत नाही ना, तोपर्यंत वेट लॉसचं रुटीन काही दाखवायचं नाही, कारण का कधी पण ना खायची इच्छा होते आणि मी खाते, त्याच्यामुळे ते रुटीन काही शेअर नाही करणार. आता हे ते नारळ पाणी घेतले. नेहमी सकाळची चहा लागते मला, पण आज म्हटलं बघू, आज चहा बनवायची नाही. पूर्णच बंद होऊ शकत नाही, कारण का मला चहामध्ये सकाळचं खायला लागतं, आणि जर मी काही खाल्लं नाही ना की माझं डोकं दुखतं, तर ते शरीराला माझ्या सवय झाले. बघू, जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत करायचं. आता इथे ना सात्विकला कॉर्न दुधामध्ये भिजत घातले.
हे अगदी आवडीने खात होतो, त्याला भरपूर आवडतं. ह्याच्यामध्ये जरी केळ टाकलं ना तरी खातो, पण आता सध्या केळ अवेलेबल नाही आहे म्हणून फक्त कॉर्न दुधामध्ये भिजत ठेवलेत. उठल्यानंतर त्याला मी भरविला. आता तो झोपला आहे. सकाळी उठला होता, दीदीला व्हॅनपर्यंत सोडून आला आणि परत आल्यानंतर त्याला झोपवला. आता भांडी वगैरे तर सगळं साफ करून ठेवलं आहे मी. किचन ओटासुद्धा क्लीन केला आहे. सकाळी घेवडीची भाजी टिफिनला बनवलेली तिला आणि चपात्या. तर दुपारी बघू, कारण का आज नॉनव्हेजचा दिवस होता म्हणून म्हटलं की काहीतरी मार्केटमध्ये जाऊन घेऊन यावं. आता थोडं पीठ वगैरे डब्यामधलं संपलं होतं तर ते भरून ठेवते. ह्या महिन्यातलं राशनसुद्धा भरायचं आहे. जास्त नाही आहे पण थोडंफार भरायचं आहे. तर म्हटलं की फोनवरती जर लिस्ट देता आली तर देईल, नाहीतर मग बालाजीमधून घेऊन येते. जर कधी खाली तर आता नेहमीच जाते, तर मग तिथे जाऊन तिथे लिस्ट देईल. आणि थोडंफार कॅन्टीनचं सुद्धा सामान आणायचं आहे. कॅन्टीनचं लागतं म्हणजे काय सांगू का, बिस्किट पुडे लागतात आणि बाकी असं नमकीन वगैरे ते लागतं. आणि साबण ते तर आता मागच्या महिन्यातले आहेत, पण भांड्यांचा वगैरे साबण संपला आहे तर ते घेऊन यायचं. आणि गेलं की असं काही ना काहीतरी आवडतंच, मग ते घेऊन येतेच. आता मागच्या वेळेस ना तवा घेऊन आले होते, ह्या वेळेस ना मिक्सर बघायचं आहे, कारण का माझा मिक्सर खराब झाला आहे. आणला नीट करून 800-850 रुपये देऊन नीट करून आणला आहे आणि भांडी तर पूर्णच खराब झालीत, म्हणजे बारीक होतच नाही. तर म्हटलं की आता ह्यावेळेस गेलं की कॅन्टीनला मिक्सर बघायचा, जर आवडला तर घेऊनच येणार. आता झालेत कामं, मला जायचं आहे मार्केटला मच्छी आणायला. मागच्या वेळेस संकष्टी होती रविवारी, त्याच्यामुळे काही बनवलं नाही आणि आधीमध्ये तर नाही बनवत. पुढच्या वेळेस एकादशी आहे रविवारी, तर म्हटलं की आता खाली जाऊन काहीतरी फिश वगैरे आणणार आहे. चिकन नाही आणणार, प्रत्येक वेळेस मी चिकनच आणते. मटण तर आणतच नाही. मटण आम्ही रुद्राचे पप्पा असल्यानंतरच खातो, कारण का मटण रुद्राला नाही आवडत, त्याच्यामुळे मी आणत नाही ते. इथे आता मी माझी पायाची नखं वाढले होते तर ती काढून घेतले, हाताची सुद्धा, आणि माझ्या सात्विकची सुद्धा काढते. बिचारे एकटंच खेळत असतं. दीदी नसली ना जास्त टी व्ही नाही बघत, त्याला ना मोबाईल बघायला जास्त आवडतो, टी व्ही नाही. टी व्ही का आवडत नाही काय माहिती, तेच व्हिडिओ तो मोबाईलमध्ये बघतो आणि तेच व्हिडिओ मी टी व्हीला लावले तर बघत नाही, काय माहिती का. आता नखं वगैरे काढून घेते आणि मस्त एकटा खेळतो, असं काही नाही टेन्शन त्याचं. पण त्यालासुद्धा सर्दी वगैरे झालेली, खोकतोय तो सुद्धा. दीदीचं लागलं, कारण का तिला आधी झाला होता खोकला, आता ती बरी झाली तर त्याला आणि मलासुद्धा. मला खोकला नाही पण माझा घसा दुखत होता, आवाज पूर्ण पॅक झालेला. तर आता ठीक आहे. आता थोडीशी मस्ती माझ्या सात्विकसोबत, कारण का त्याला पण इथे कोण नाही खेळायला. बिल्डिंगमध्ये जर त्याच्या वयाचं कोण असतं ना तर मी पाठवलं असतं खेळायला, पण त्याच्या वयाचं ना कोणच नाही आहे, सगळी मोठी आहेत. बाहेर नेमका पाऊस चालू झाला आहे, बाहेर जायचं म्हटलं ना की असा पाऊस येतो. आज तर सरीवरती पाऊस होता, तरीसुद्धा म्हणजे मी बाहेर पडल्यानंतर पाऊस चालू झाला आहे. आता इथे मच्छी बघायला आले ना तर मला बोंबील घ्यायचे होते फ्राय करण्यासाठी, पण खूप कमी होते, 4-5च होते आणि ते चांगले नव्हते. कारण का आमच्या ताई आहेत ना, म्हणजे माझी मैत्रीण झाली ती पंजाबला, ज्यांनी आमचा व्हिडिओ बघितला असेल पंजाबवरून येताना, तर त्यांनी सगळं आमचं केलेलं जेवणाचं वगैरे. 3-4 दिवस मी त्यांच्याकडेच होते ज्यावेळेस आम्ही आमची क्वार्टर खाली केल्यानंतर. तर त्यांच्याशी बोलणं झालेलं सकाळचं आणि त्याने सांगितलेलं की ही मच्छी घेऊन ये, कारण का त्या आगरी आहेत. त्यांच्याकडून सकाळचं सगळं विचारून घेतलेलं की काय आणू काय नाही, बोंबील कसं करायचं. आता हे मोदकं हे मी कधीच खाल्लेलं नाही आहे, फर्स्ट टाईम खाणार आहे. पण म्हणतात की पाऊस पडायला लागले ना की हे मार्केटला येतं आणि छान लागतं, मी त्या ताईंकडूनच ऐकलं आहे. तर आता तेच घेऊन आले. बोंबील चांगले नव्हते ना, मग बोंबील नाही आणले आणि कोळंबीसुद्धा नाही आणली. जास्त नाही आणले, जास्त आणलं ना की मग त्यासाठी भाकरी बनवा, कारण का मच्छी असली की मच्छीसोबत भाकरी छान लागते. पण मला खाणं कमी करायचं आहे म्हणून मी ह्यावेळेस एकच मच्छी घेऊन आले आणि ते सुद्धा ती मोदकं. आता ते बनवते मी. मला सेम ते मांदेलीसारखं दिसतंय पण ती मांदेली नाही आहे, याला मोदकं बोलतात. त्याने सांगितलं लसूण भरपूर टाकायची, कोणती पण मच्छी बनवायची झाली ना की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, पेस्ट नाही तर ठेचलेला लसूण टाकायचा. आता मी कांदासुद्धा टाकला, कारण का अर्धा कांदा ना कट केलेला होता, कढीपत्ता, लसूण आणि कांदा. तर ते चांगलं फ्राय करून घेते. आणि ना आता घरी आल्यानंतर ना सात्विक भरपूर रडत होता, कारण का त्याला फोन बघायचा होता आणि मी शूट करायला फोन घेतला आहे. तर पटापट आता हे बनवलं. भातसुद्धा आल्यानंतर गरम गरम गॅसवरती ठेवला
कारण की आता अर्ध्या पाऊण तासामध्ये रुद्रासुद्धा येईल, म्हणून त्याच टायमाला स्वयंपाक बनवायला घेते गरम गरम खाण्यासाठी. आधीच बनवून काही ठेवत नाही. आता सकाळची थोडीशी भाजीसुद्धा आहे आणि चपातीचं पीठसुद्धा आहे, म्हणजे चपात्या बनवून खाऊ शकते. पण आता ह्याच्यासोबत भातच खाणार आहे. आणि जे आहे ना सकाळचं ते रात्री फ्रीजमध्ये ती राहिलेली भाजी ठेवले आणि चपातीचं पीठसुद्धा ठेवलं आहे. तर याच्यामध्ये ना बेसिक मसाले, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट असेल तर ते, मीठ, हे सगळं टाकून घेतलं आहे. टोमॅटोसुद्धा टाकलं आहे आणि चिंच टाकायचे. तर ते टाकताना ना नेमकं शूट नाही झालेलं, तर चिंचसुद्धा मी नंतर टाकले. आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर ना हे मासे टाकायचे आहेत. पण उकळी येत तोपर्यंत माझ्या सात्विकला दम नाही आहे, तो रडत बसला आहे. त्याच्यामुळे मी पटकन आता टाकलं आहे. आता 10 मिनटं हे शिजवून घेते. पण मला ना रस्सासुद्धा बनवायचा आहे. हे असंच थोडंसं पाणी टाकून शिजवतात, पण मी कमी तिखटसुद्धा केलं आहे आणि पाणी थोडंसं जास्त टाकलं आहे. का सांगू का, सात्विकलासुद्धा भरवण्यासाठी. आता तो रडतो आहे ना, म्हणून झाकण ठेवलं आहे, गॅस कमी केला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर ते सगळं फ्रीजमध्ये आणून ठेवलं आहे. ह्याला छान उकळीसुद्धा आले. जास्त नाही शिजवायचं, फक्त 10 मिनटं. वरून कोथिंबीर टाकले. वास तर छान सुटला आहे, म्हणजे मस्त वास येत होता. आणि खायला पण सांगू का खूप छान झालेलं, टेस्टी झालेलं. फक्त तिखट पाहिजे होतं. आता मी तिखट कमी केलेलं सात्विकमुळं. चला आता आम्ही जेवण वगैरे घेतलं. दुपारचा थोडासा आराम नाही म्हणता येणार, कारण का शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचा होता, त्याच्यामुळे मी नाही आराम केला. सात्विकला झोपवलं. दीदी माझी झोपत नाही, ती टी व्ही वगैरे बघत असते. आता संध्याकाळचा टाईम, तर संध्याकाळी ना काही नाही, घरातली साफसफाई तर ओके आहे, म्हणजे काही पसारा नाही आहे घरामध्ये. पण मला ना हे जे कलरफुल डबे दिसत आहेत ना, ते मी रुद्राला दिले आणि ते ना पुरतच नाही तिचा अभ्यास वगैरे सगळं ठेवण्यासाठी, पुस्तकं वगैरे. आणि सात्विक ना सारखा घेतो, घरामध्ये पसारा करतो, त्याच्या मेन वस्तूसुद्धा तो खराब करतो. म्हणून ते सगळं चेंज करून दुसऱ्या ड्रॉअरमध्ये तिच्या सगळ्या वस्तू मी ठेवणार आहे. आणि खूप पसारा, म्हणजे ती पण ना काही वस्तू त्या ड्रॉअरमध्ये ठेवत असते, कचरा बिचरा सगळं, ते बाहेर नाही टाकत. म्हणून म्हटलं की चला आता साफसफाई करावी, ती वेळ आहे तर. आणि तिची बॅगसुद्धा खूप खराब झाली, तर म्हटलं तीसुद्धा धुवावी. हे असं सगळं साफसफाई करायला मी काढलं ना की माझा सात्विक ना पूर्ण बिझी होतो. काय करू आणि काय नाही असं होतं. आता हे ते बघा, तिचे ते कलर्स, पेन, त्याला इतकं आवडतं ना, तो सारखं ते ड्रॉअरमधलं जाऊन घेणार. तिच्या पर्समध्ये ते पैसे काढून खेळत बसणार. माझ्याकडे घेऊन येतो ती पर्स आणि मला खोलायला सांगतो. अजून बोलत नाही मम्मा म्हणून, बाकी सगळं बोलतो पोयम वगैरे, पण आम्हाला आवाजच देत नाही मम्मा, दीदी. आणि बोलायला सांगितलं की लाजतो, मुद्दाम बोलत नाही. आता ही बॅग ना पाण्यामध्ये भिजत ठेवते, उद्या सकाळी धुवून टाकेल. टी व्हीसुद्धा चालू आहे. आता इथे ना आम्ही वायफाय अजून कनेक्ट नाही केला, जर मोबाईल चालू असला ना की टी व्ही चालतच नाही. आणि आत्ता हल्ली 2-3 दिवस ना नाहीच चालत, काय माहिती क्लायमेटमध्ये बदल झाला आहे का काय. आता हे ते बघा, हा जो पाऊस होता ना तो मला खोलायला सांगितला आणि मी त्याला तो खोलून दिला आहे. रुद्रा गेले बाथरूममध्ये, तिला नाही माहिती. आता हे सगळं असं काढायचं आणि मग ते सगळीकडे घरामध्ये पूर्ण फेकून द्यायचं, पसारा करायचा. आता ती आल्यानंतर ना ती भरून ठेवते आणि तो एका कोपऱ्यामध्ये रडतोय. दाखवते मी तुम्हाला. ती घरामध्ये आली ना की इतका बाजार होतो ना, असा बरोबर एकटा खेळतो. आता त्याला तेच पाहिजे होतं, पण तिने ते ठेवलं. आता मी ते सगळं काढलं आहे आणि सगळं साफ करून व्यवस्थित ठेवते. नको असणाऱ्या वस्तूसुद्धा त्या बॉक्समध्ये ठेवलेत तिने. आणि तिला साफसफाई करायला सांगितले ना की ते काढते, पण ते परत तसंच ठेवते त्या बॉक्समध्ये. आणि मी आल्यापासून मी ना लक्षच नव्हतं दिलं, पण म्हटलं बघू, खूप जड झालेत सगळे डबे. काही काढायला, सात्विक जरी काय काढायला गेला ना की मग ते त्याच्या अंगावरती पडायची भीती. म्हणून म्हटलं की चला बघू काय इतकं भरून ठेवलं आहे. आणि आता हे जे तिचं अभ्यासाचं आहे ते ह्याच्यामध्ये नाहीच ठेवत, ते पुरतच नाही आहे मेन म्हणजे. आता तिथे त्या कपाटाला 2 ड्रॉअर आहेत, तर त्याच्यामध्ये ना त्याच्या सगळ्या वस्तू ठेवून देते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पसारा आहे. आता घरामध्ये ना किती अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात, त्या सगळ्या त्याच्यामध्ये. आता इकडे बघा, सात्विकला काय करू नये काय नाही असं झालं. खाली उतरायचं आहे, कारण की तो दुसरा ड्रॉअर काढला आहे ना, त्याच्यामधला पसारा मी खाली ओतला आहे. आता त्याच्यासोबत खेळायचं आहे. तर हे ड्रॉअर वगैरे सगळे
साफ करून ठेवते, पुसते, कारण का धूळ वगैरे आतमध्ये बसतेच. तर ओल्या कपड्याने पुसते तोपर्यंत ते सुकतील. आता हे रुद्राचे ना गेल्या वर्षीचा, त्याच्या पलीकडल्या वर्षीचे हे स्कूलचे फोटो पंजाबमधले. हे ते बघू शकता तुम्ही. आधी तिचे केस एकदम छोटे होते आणि नंतरच्या टायमाला थोडेसे मोठे होते. आता पण तिचे केस वाढलेत आणि मला सारखे बोलते, मम्मा माझे केस कटिंग करायला नाही ना, कारण की मोठे झालेत थोडेसे ना. तर स्कूलमधून पण सांगतात की 2 पोण्या बांधून या म्हणून, किंवा 2 वेण्या. आता वेण्यासुद्धा नाही बसत आणि 2 पोण्या बांधायला गेल्या ना तरी केस तिचे इकडून तिकडून निघतात. म्हणून मी काहीच बांधत नाही, तसेच पाठवते. पण तिला आता स्कूलमधून बोलता येत नाही, त्याच्यामुळे ती बोलते मम्मा मला केस कटिंग करायचे. बघू आता माझे ज्यावेळेस मी जाणार आहे ना केस कटिंग करायला, त्यावेळेस तिचेसुद्धा करेल. कदाचित आता संडेलाच, त्याच वेळेस आपण केस धुतो आणि केस धुतल्यानंतरच मग केस कटिंग केले की त्याची सेटिंग वगैरे व्यवस्थित होते. नाहीतर मग असे चिकट केस असले ना आणि कटिंग केले ना की मग केस मग खालीवर वगैरे होतात. आता हा पसारा काढला आहे. हा पसाराला मला बराच वेळ गेला, कारण का बारीक सारीक वस्तू त्या परत व्यवस्थित ठेवायच्या, कारण का कधी पण लागतात. म्हणून मग त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी ना ह्या गोष्टी काढल्या की खूप वेळ जातो. म्हणून निवांत ना अशा गोष्टी मी संध्याकाळच्याच करायला घेते, कारण का संध्याकाळचा मला स्वयंपाक बनवायचा नसतो, जे असतं ते खायचं असतं, मग खूप वेळ असतो. आता हे ते ना तिच्या स्कूलच्या सगळ्या वस्तू त्या 2 ड्रॉवरमध्ये बसवलेत. आता हे बाकी सगळं कचरा जो त्या ड्रॉवरमध्ये होता ना, तर आता त्यातलं बघते काही चांगलं असेल तर ते ठेवते. आणि हे ड्रॉवर तो सारखं काढतो सात्विक, म्हणजे हे जे कलरफुल डबे आहेत ना तर ते ट्रेनसारखं तो बनवतो आणि खेळत बसतो. म्हणून आता ते सहसा ना खालीच ठेवणार आहे. म्हणजे ह्यातील बारीक सारीक सामान मी ठेवेल 1-2 डब्यांमध्ये, पण ते सुद्धा व्यवस्थित ठेवेल. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू नाही ठेवणार, जेणेकरून पसारा होईल. असं ते पाऊचमध्ये वगैरे असं करून ते पाऊच ह्या डब्यांमध्ये ठेवेल. आता बघा त्याला असं ट्रेनसारखं खेळायचं असतं, तर तो सुद्धा सगळा पसारा आता आवरते. आणि पुढचं सुद्धा आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, तर ते म्हणजे माझ्या स्वतःच्या कपड्यांचा भरपूर पसारा झाला आहे. बाकी नाही कोणाची, पण माझीच. तर म्हटलं की आज स्वतःचे कपडे आहेत ना ते सगळं आवरून ठेवावं, म्हणजे जे कपाटामध्ये आहेत ती. बाकी बॅगांमध्ये वगैरे भरलेले आहेत ते लक्षच नाही देत, कारण का ती येतसुद्धा नाहीत आणि अजून तरी मी काढलीच नाही. जे कपाटामध्ये आहेत तेच म्हटलं आता व्यवस्थित ठेवावी. आता इकडून सगळीकडून कचरा वगैरे काढून घेते. झाले संध्याकाळ, पण तरीसुद्धा हा पसारा आता पिशव्यांमध्ये वगैरे भरते. आणि आता कचरा रुद्रा काढते माझी. कधीतरी घरातली कामं करते, सांगितली की करते, स्वतःहून काहीच करत नाही, सांगायला लागतं. आता बाबू ती खाली गेली होती स्टेशनरीमध्ये, तिला काही मॅप वगैरे आणायचे होते, तर तिची मैत्रीण आणि ती अशा दोघीजणी जातात. तर येताना कुरकुरे घेऊन आली. खोकळा झाला आहे माहिती, तरीसुद्धा कुरकुरे घेऊन आली. आता बाबूने बघितल्यानंतर त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ते घेऊन खातोय. तिला सांगितलं लपवून ठेव, तरीसुद्धा त्याने बघितलं होतं आणि मग रडायला लागला. तर आता घेऊन खातोय. आता मी आले कपाट आवरते. कपाट म्हणजे फक्त माझा कप्पा, जे माझे कपडे आहेत ना तेच. तर आता पटापट घड्या घालते. कितीही पटापट बोललं ना तरी वेळ जातो. म्हणजे हे बारीक सारीक जी कामं असतात ना आपण कधीतरी करणारी, जी करायला घेतो ना, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आता मी जर कपाट आवरायला घेतलं ना की 2-3 ड्रेस ना मी घालून बघते. मला ती सवयच आहे. किंवा साडी वगैरे असेल तर ती अंगावरती टाकून बघायची. खूप दिवस मी एखादा ड्रेस जर घातला नसेल ना तर तो घालायचा, बघायचं, हे मी करत असते. त्याच्यामुळे ना कपाट आवरण्याचं काम ना सहसा मी रात्रीच करते किंवा संध्याकाळचं. आता मला काही करायचं नाही आहे ना, त्याच्यामुळे मी आता हे रात्रीच करायला घेतले. तुम्ही पाहू शकता बाहेर खिडकीतून पूर्ण काळोख झाला आहे. म्हणजे ते ड्रॉवर वगैरे साफ करत तोपर्यंत माझा वेळ गेला आहेच. आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोडा जास्तच वेळ जाणार आहे. आता व्यवस्थित सगळे कपडे फोल्ड करून ठेवते. काही ड्रेस असे आहेत ना तर ते एकदाच घातलेत, 2दाच घातलेत, त्याच्यानंतर घातलेच नाही आहेत. तर म्हटलं आता त्यांना ना वरती ठेवावं, म्हणजे त्यांचं तरी घालणं होईल. नाहीतर ते कपडे खालीच राहिले ना की मग कपड्यांच्या खालीच राहतात आणि घालणंसुद्धा होत नाही. आता सगळे ओढणे वगैरे सगळं असं व्यवस्थित सेट वाईज फोल्ड करून ठेवते. नेहमीची वेगळे कपडे, बाहेर जाण्याची वेगळी कपडे, असं फोल्ड करून ठेवते. आता हे सगळे माझे ओढणीवाले ड्रेस आहेत, तर ते वेगळे फोल्ड केलेत.
आणि हे सगळे घरी घालणारे नाईटसारखे ड्रेस किंवा नाईटी किंवा घरात घालणारे हे सगळे ड्रेस आहेत. आणि बाकी अजून तरी एक बॅग आहे तर ते काढलीच नाही आहे, म्हणजे ते असे बॅगमध्ये ठेवलेत की अजून मला येत नाही आहेत. मी म्हणजे आधी येत होते, आता येत नाही आहेत. तर ते कोणाला दिले नाहीत, ते ठेवलेत. मला ते द्यायचीसुद्धा इच्छा नाही आहे, कारण का माझे ड्रेस ना म्हणजे ते चांगले आहेत. तरी मी ह्यावेळेस पंजाबमधून येताना खूप सारे कपडे मी तिकडे ते गरीब असतात ना त्या लोकांना देऊन आले. आता कपाट वगैरे आवरलं, मी माझे कपडे चेंज केले आणि रुद्रा इथे टी व्ही बघते, पिक्चर लावला आहे. तिचा दिवसातून एक पिक्चर होतोच होतो. सुट्टी ज्यावेळेस होती त्यावेळेस 2 पिक्चर बघत होती. आता स्कूल चालू झालं आहे ना, तर रात्री झोपत तोपर्यंत तिचा एक पिक्चर तिला बघायचाच असतो. आणि जर तो अर्धा राहिला की शाळेतून आले की बघते. आता मी थोडी सकाळची ना टिफिनची तयारी करते, म्हणजे भाजी. तर भेंडी होती फ्रीजमध्ये, ती धुतली आणि तिला पुसून वगैरे आता ती ठेवते. आणि ना सकाळचा थोडासा भात राहिलेला दुपारचा, जी मच्छी केली होती ना तर ती संपवली आम्ही दुपारीच, ती काही ठेवली नाही. पण भात होता तर तो भात परतला. चपातीचं पीठ होतं पण चपाती रुद्राला नको पाहिजे होती, तर ते ठेवलं आता फ्रीजमध्ये. आता जी राहिलेली भाजी आणि भात परतला होता ना तोच खाल्ला आम्ही दोघींनी पण. आता ही भेंडी आहे तर ती स्वच्छ धुवून नितळत ठेवते, नितळल्यानंतर पुसते. आणि तोपर्यंत आता मलासुद्धा पिक्चर बघायची ओढ लागली, कारण का एकदा बघायला लागलं ना की थोडीशी लिंक लागते. तर म्हटलं आता एंड होत तोपर्यंत बघावं. थोडासाच राहिलेला पुढे. अगदी मनापासून आम्ही दोघी पिक्चर बघत होतो. इथे तुम्ही पाहू शकता पिक्चर बघत होतो आम्ही सुनील शेट्टीचा खंजीर. इतका काही खास नाही आहे पण बघत होतो. म्हणतात ना एखाद्या पिक्चर बघायला लागला की त्याची लिंक लागली की तो बघावा असाच वाटतो, मग तो कसाही असो. तर तोच आम्ही बघत होता. त्या भाजी ना कट करून नाही ठेवली, फक्त पुसून ठेवली. उद्या सकाळी उठल्यानंतर कट करेल. आता सकाळ माझी लवकर उठते. मी 5 वाजता 5:15ला उठते. हांतरून टाकते. पिक्चर अजून संपला नाही, बघायचं आहे. थोडंसं झोपून आता पिक्चर बघायचं आणि नंतर मग झोपायचं. आजचा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे. नेहमी कसं होतं सांगू का, सकाळपासून दुपारपर्यंत असं रुटीन दाखवायचे, त्याच्यामुळे 12 ते 13 मिनटं किंवा भारी 14-15 मिनटाचा व्हिडिओ व्हायचा. पण आज ना खूपच मोठा झाला आहे. आज पूर्ण सकाळपासून ते अगदी झोपत तोपर्यंत रुटीन दाखवलं आहे, म्हणून इतका मोठा व्हिडिओ बनला आहे. तर आता झोपलेच मी. पिक्चर संपल्यानंतर रुद्रा टी व्ही बंद करेल आणि तीसुद्धा झोपून जाईल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.